फायर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सीईटी सेलने ऑब्जेक्शन ट्रॅकर विषयी तुमच्या आन्सर की विषयी एक नवीन नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते नोटिफिकेशन काय आहे, आपली आन्सर की कधी येते आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा रॉ स्कोर इथे कॅल्क्युलेट करू शकता हे आपण पाहणार आहोत. आणि जे विद्यार्थी आता ऍडमिशनची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला इथे गाईड केलं जातं. तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज ऍक्च्युली भेटू शकतं याविषयी असणारा गायडन्स तुम्हाला आमचे काउन्सिलर करतात. तसेच या प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं आणि प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कस्टमाइज कॉलेजची लिस्ट दिली जाते आणि त्या लिस्टनुसार तुम्ही तुमच्या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ शकता आणि तुमचं जे ऍडमिशन आहे ते पहिल्या किंवा दुसऱ्याच राऊंड मध्ये होणं पॉसिबल होतं. तसेच कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याविषयी डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये दिल्या जातात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबर्सवरती आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. आता मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 8 मेला आपण आपली फायर LLB सीईटी दिली होती आणि आता त्याच्यानंतर 15 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आज 23 तारीख आहे. आता ज्या वेळेस ही सीईटी होते त्यावेळेस साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने सीईटी सेल त्या परीक्षेची आन्सर की रिलीज करते. अशाच पद्धतीने तुमच्या पेपरसाठी सीईटी सेलने तुमची आन्सर की रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याविषयी नोटिफिकेशन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा टाकलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी आन्सर की असते त्याच्यामध्ये तुम्ही जे क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये अटेम्प्ट केलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला तिथे दिसतात. त्यानंतर त्यासोबतच तुम्ही जे रिस्पॉन्सेस म्हणजे तुमचे जे आन्सर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे तुमच्या लॉग इन मध्ये दिसतील. सोबतच त्या प्रश्नांची योग्य उत्तरं काय होती हे सुद्धा तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये आन्सर कीच्या फॉर्म मध्ये दिलं जाणार आहे. हे नोटिफिकेशन काय आहे ते आपण पहिले पाहूयात. इथे आपण पाहू शकतो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती MHLLB फायर या एक्झाम विषयी त्यांनी पब्लिक नोटीस दिली आहे फॉर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग ऑफ LLB फायर कोर्स अंडर हाय एज्युकेशन फॉर AY 2026-27. आता ही नोटीस ओपन केल्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट इन दर लॉग इन फॉर द अकॅडमिक इयर ऑफ 2026-27 टू रेज द ऑब्जेक्शन ऑन द क्वेश्चन्स अँड आन्सर्स गिवन बाय देम इन द कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर थोडक्यात तुमची आन्सर की तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये दिसेल. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की सीईटी सेलचा प्रश्न चुकीचा होता तर तुम्ही त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता, किंवा सीईटी सेलने जर तिथे त्या प्रश्नासाठी दिलेले ऑप्शन्स हे चुकीचे असतील तर तुम्ही तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकता, किंवा तुम्ही आन्सर बरोबर दिलेलं आहे पण सीईटी सेलने ते चुकीचं म्हटलं आहे अशा वेळेस सुद्धा तुम्ही आन्सर की मध्ये ऑब्जेक्शन्स घेऊ शकता. आता हे जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे ते 24 ते 26 मे म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्ही इथे ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, डिस्प्ले ऑफ अ क्वेश्चन पेपर म्हटलंय. क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसेल, तुमचा रिस्पॉन्स दिसेल, करेक्ट आन्सर की दिसेल आणि तुम्ही किती करेक्ट आन्सर दिलेले आहे हे तुम्ही त्या आन्सर की मध्ये काउंट करू शकता. आता पुढे दिलं आहे क्वेश्चन पेपर मध्ये किंवा आन्सर की मध्ये काही तुमचं ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं आहे, तर तुम्ही ते ऑब्जेक्शन सुद्धा तिथे रेज करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून ऑब्जेक्शन रेज करावं लागेल आणि विद्यार्थ्याला प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी 1000 रुपये पे करावे लागतील. आता हे जे ऑब्जेक्शन्स आहेत, जर ते ऑब्जेक्शन सीईटी सेलने ऍक्सेप्ट केले, तुमचं ऑब्जेक्शन जेन्युइन असेल तर तुम्हाला सीईटी सेल ते 1000 रुपये रिफंड करते आणि जर तुमचं ऑब्जेक्शन इनव्हॅलिड असेल तर तुम्हाला सीईटी सेल ते पैसे रिफंड करत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घेतलेलं ऑब्जेक्शन हे जेन्युइन आहे तरच इथे तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, अदरवाईज ऑब्जेक्शन घेत बसू नका. पहिले व्हेरीफाय करा की तुम्हाला वाटतंय सीईटी सेलने दिलेल्या क्वेश्चन पेपरमध्ये किंवा आन्सर की मध्ये जी चूक आहे ती खरंच चूक आहे का. विनाकारण ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणून घेऊ नका. जर ते इनव्हॅलिड झालं तर सीईटी सेल तुम्हाला पैसे रिफंड करणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपली आन्सर की येते. आन्सर की 24 तारखेला तुमच्या लॉग इन मध्ये दिसेल आणि 26 तारखेपर्यंत तुम्ही त्यावरती ऑब्जेक्शन्स घेऊ शकता.
आता ही आन्सर की कशी ऍक्सेस करायची आणि कसं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं ही प्रोसेस पण आपण लगेच पाहून घेऊयात. तर इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे तुमचं पोर्टल ओपन होईल. तिथे तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जो ईमेल ID टाकलेला आहे आणि जो पासवर्ड तो फॉर्म भरण्यासाठी तुम्ही वापरलेला आहे त्या दोन गोष्टी वापरून तुम्हाला इथे पहिले लॉग इन करून घ्यायचंय. पुढे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही खाली याल त्यावेळेस ऑब्जेक्शन ट्रॅक हिअर असा ऑप्शन दिसेल. आता ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पुढे तुमचा कोर्स दिसणार आहे LLB 5 इयरचा. तो कोर्स सिलेक्ट केल्यानंतर त्यावेळेस तुमच्या पुढे इन्स्ट्रक्शन्स ओपन होतील. या इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचे जे ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे आणि जर तुमचं ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केलं तर तुम्ही पे केलेले 1000 रुपये हे रिफंड केले जाणार आहे. आणि तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुमचं ऑब्जेक्शन जर सीईटी सेलने ऍक्सेप्ट केलं नाही तर तुमचे 1000 रुपये हे सीईटी सेल त्यांच्याकडेच ठेवून घेणार आहे. म्हणजे हे नॉन रिफंडेबल असणार आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही इथे प्रोसीड वरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या पुढे तुमची आन्सर की ओपन होईल. तिथे तुम्ही तुमचे प्रश्न पाहू शकता. प्रश्नांच्या खाली ऑप्शन्स आणि ऑप्शन्सच्या खाली करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. आता करेक्ट ऑप्शन हा सीईटी सेलने दिलेला त्याचा आन्सर आहे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे कॅन्डिडेटने सिलेक्ट केलेलं आन्सर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जिथे करेक्ट ऑप्शन आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स मॅच होतोय असे सगळे क्वेश्चन्स काउंट करा आणि हे टोटल केल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स समजतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन रेज करायचं असेल एखाद्या क्वेश्चन वरती तर रेज ऑर व्ह्यू ऑब्जेक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घेताय हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन चुकीचं आहे, क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे, सगळेचे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते चुकीचे आहेत, मल्टिपल करेक्ट आन्सर सीईटी सेलने दिलेले आहे किंवा सीईटी सेलने दिलेलं आन्सर हे इनकरेक्ट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला तिथे अपलोड करायचे. काही रेफरन्स तुमच्याकडे असेल तर तो रेफरन्स अपलोड करा. त्यानंतर सेव्ह करून प्रोसीड करायचे. पुढे 1000 रुपयाचं पेमेंट करा आणि तुमचं ऑब्जेक्शन रेज झालं असं समजा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. तर एकंदर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रॉ स्कोर कॅल्क्युलेट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो हा रॉ स्कोर मिळालेला आहे म्हणजे याच्यावरनच ऍडमिशन होतील असं नाही. रॉ स्कोर आल्यानंतर विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतात. ऑब्जेक्शन्स घेतल्यानंतर सीईटी सेल ते ऑब्जेक्शन रिझॉल्व्ह करते आणि एक अपडेटेड आन्सर की तुम्हाला देते. त्यानुसार तुमचा रॉ स्कोर फायनल होतो आणि त्यानंतरच ज्या वेळेस सीईटी सेल तुमचे स्कोर कार्ड देईल त्यावेळेस नॉर्मलायझेशन करून तुम्हाला पर्सेंटाईलच्या फॉर्ममध्ये तुमचे स्कोर कार्ड्स म्हणजे रिझल्ट्स मिळतात आणि शेवटी त्या रिझल्ट्स वरती जे पर्सेंटाईल येतात त्या पर्सेंटाईल नुसार आणि तुमच्या रँक नुसार तुमचे ऍडमिशन होतात जे आपण कॅप राऊंड मध्ये पाहतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की 24ला तुमची आन्सर की मिळेल. 3 दिवस तुम्हाला दिले जातील. त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घ्या, नसतील तर घेऊ नका. पुढे मग 9 तारखेच्या आसपास तुमचं ऑब्जेक्शन रिड्रेसल सीईटी सेल देईल आणि त्यानंतर परत 2 आठवड्याच्या अंतराने तुमचे जे रिझल्ट्स असतील ते सीईटी सेल रिलीज करेल. तर अशा पद्धतीने ही टाइमलाईन असणार आहे. आता या सगळ्या प्रोसेस नंतर तुम्हाला कॅप राऊंडसाठी अप्लाय करावं लागतं आणि या कॅप राऊंडच्या ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग सुरू करण्यात आलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या कॅप राऊंडच्या ऍप्लिकेशन पासून तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम केलं जाणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो राऊंड वाईज तुम्ही कुठलं कॉलेज आता फायनलाइज करायला पाहिजे याच्यावरती डिसिजन देणं असेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन असेल, या सर्व गोष्टींची मदत तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहे. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून तुमचं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.